नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काय कम्मालीचा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे नर्मदाने डायरेक्टच विद्याच्या गळ्यातनं लॉकेट चोरलेलं राहतं. आता इकडे मंजिरीला ते प्रचंड महागात पडतं. आता मंजिरीचा डाव तिच्यावरच उलटतो. आता मंजिरी स्वतःच डायरेक्ट कैद होऊन जाते आणि मंजिरीचा स्वतःचाच डायरेक्ट जीव जाणार राहतो. आता इकडे महागौरी आजी येऊन मंजिरी आणि मार्जरीला फार मोठी अशी शिक्षा देते. तर ती कोणती शिक्षा आहे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओच्या शेवटी फार मोठा ट्विस्ट आहे, तो बघायला अजिबात विसरू नका. आता इकडे रात्रीची वेळ राहते. आता इकडे वेदा पण तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असते. आता तेव्हा तिथे नर्मदा येते. नर्मदा बोलते, आता मला या संधीचा फायदा उचलला पाहिजे. आता मी हे लॉकेट चोरी करते असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे नर्मदा ते वेदाच्या गळ्यातनं लॉकेट काढते आणि ते लॉकेट अचानक गायब होऊन जातं. ते जादूचं लॉकेट असतं. ते नर्मदाला काही देखील एक माहिती नसतं. आता इकडे नर्मदा बोलते, हे लॉकेट बरोबर हे सगळं काय झालं बरं. आता इकडे नर्मदाला प्रचंड असं टेन्शन येतं. नर्मदा बोलते, हे सगळं काय चाललंय बरं. आता मात्र इकडे सीन चेंज होतो. आता इकडे ही मंजिरी मुद्दामच तिचा जादूटोणा करू लागत असते. मंजिरी बोलते, आता फक्त थोडाच वेळ. आता ही माझी जादू झाली ना तर वेदाचा जीव चालला जाईल. ते लॉकेट वेदाच्या गळ्यातनं अचानक गायब होऊन जाईल आणि ते लॉकेट वेदाच्या गळ्यातनं गायब झालं ना तर डायरेक्ट त्याच्यासोबत वेदा पण गायब होऊन जाईल आणि वेदाचा जीव घेणं मला खूप 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 सोपं जाईल. याच विचारात ती पडलेली असते. तेवढ्यात मार्जरी पण बोलते, आता फक्त मंजिरी 2 तास उरले. आता 2 तासामध्ये वेदाचा जीव पण चालला जाईल. आता इकडे त्या मंजिरीला काही देखील एक माहीत नसतं. ऑलरेडी ते लॉकेट आहे ना त्या नर्मदानी लंपास केलेलं आहे. आता इकडे नर्मदाला प्रचंड असं टेन्शन येतं. नर्मदा बोलते, हे सगळ्या लॉकेट बरोबर काय होत आहे बरं. हे लॉकेट अचानकच कसं काय गायब झालं बरं. 100% या लॉकेटवरती कोणतरी काहीतरी एक अघोरी विद्या केली असेल. आता इकडे नर्मदाला प्रचंड असं टेन्शन येतं. तर तिथे अंबिका पण येते. अंबिका बोलते, वेदाच्या गळ्यात लॉकेट होतं ना, ते लॉकेट अचानकच गायब कसं काय झालं बरं. काय हे लॉकेट नर्मदा मॅडमच्या हातामध्ये कसं काय बरं. नर्मदाच्या हातामध्ये लॉकेट कसं काय आलं बरं. आता इकडे अंबिकाला प्रचंड असा संताप झालेला राहतो त्या नर्मदावरती आणि ती नर्मदा फार घाबरलेली राहते. ती नर्मदा मोठ्या मोठ्याने फार अशी ओरडू लागते. नर्मदा बोलते, वाचवा वाचवा वाचवा, हे लॉकेट काय तर जादुई लॉकेट आहे. हे जादूटोणा कोणी केला आहे बरं ह्या लॉकेटवरती, असं नर्मदा फार मोठमोठ्याने बोलू लागत असते. आता इकडे अंबिकाला प्रचंड असा धक्का लागतो. अंबिका बोलते, हे लॉकेटवरती जादूटोणा हे सगळं काय चाललं आहे बरं. हे लॉकेट तर आईने दिलं होतं ना, मग हे सगळं काय चाललं आहे बरं. जादूटोण्याचं लॉकेट आहे. आता इकडे प्रेक्षकांनो अंबिकाला फार मोठा असा धक्का लागतो. तर तिथे दादासाहेब पण येतात. दादासाहेब विचारता, काय झालं बरं, हे सगळं काय चाललं आहे बरं. तेवढं आता नर्मदा पण बोलते, हे बघा लॉकेट जादूटोण्याचं लॉकेट आहे, अघोरी विद्याचं लॉकेट आहे बरं. या लॉकेटवरती काहीतरी एक अघोरी विद्या आहे. मी लॉकेट हातात घेतलं, अचानक हे लॉकेट गायब झालं. तर दादासाहेब पण बोलता, हे तर लॉकेट वेदाच्या गळ्यामध्ये होतं, मग हे लॉकेट तुझ्या हातामध्ये कसं काय आलं बरं. म्हणजे वेदाच्या गळ्यातलं लॉकेट हे तू चोरलं. तर नर्मदा बोलते, ते चोरलं बिरलं सगळं जाऊ द्या, लॉकेट बरोबर असं काय होत आहे बरं. आता इकडे मंजिरीला पण कळलेलं राहतं ते वेदाच्या गळ्यामध्ये अजिबातच लॉकेट नाही आहे बरं. आता इकडे मंजिरी बोलते, ते लॉकेट वेदाच्या गळ्यामध्ये नाहीये. जर काय लॉकेट वेदाच्या गळ्यामध्ये असतं ना तर इथे हा दिवा आहे ना अचानकच गायब होऊन गेला असता. हा दिवा इथून गायब झाला नाहीये, म्हणजे हे लॉकेट अजून पण वेदाच्या गळ्यामध्ये नाहीये बरं. 2 तास होऊन गेलेली आहे. हे लॉकेट वेदाच्या गळ्यात नाहीये, म्हणजे लॉकेट कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात आहे आणि ही सगळी विद्या मी केली आहे. म्हणजे आता ही सगळी विद्या मी केल्यावरती आता माझा प्राण जाईल. जर का हे वेदाच्या गळ्यात जर लॉकेट 10 मिनिटाच्या आत जर नाही आलं ना तर आता डायरेक्ट माझा प्राण जाईल. तर मार्जरी पण बोलते, हो बरोबर मंजिरी, तुझा प्राण जाईल. ते लॉकेट कोणाकडे काय, तू त्याचा सोक्ष लाव. ते लॉकेट कुठे ते तू शोधून काढ. त्याचाच आता प्रयत्न करणार राहते. आता इकडे ही मंजिरी. आता इकडे मंजिरी अख्खं घरभर पाहते. इकडे तिकडे फार शोधू लागत असते. ते लॉकेट कुठे देखील काही देखील एक सापडत नसतं. आता सगळेजण वेदाच्या बेडरूममध्ये असतात. आता इकडे मंजिरी पण परत वेदाच्या बेडरूममध्ये येते. मंजिरी बोलते, तुम्ही सगळे कुठे होता बरं, मला तुम्ही कोण देखील एक दिसत नव्हता. तेवढ्यात घरातले सगळे बोलता, आम्ही तर केव्हांचं इथेच होतो. आता इकडे मंजिरीचे हळूहळू अस्तव्यस्त काम करायचे बंद झालेले राहतं. आता इकडे मंजिरीचे थोडे डोळ्यांनी दिसणं कमी झालेलं राहतं, कारण की आता फक्त 8 मिनिटं उरलेली राहतात. तसा जसा वेळ कमी कमी होत जातो तसं तसं तिचे कान पण काम करणं, हातपाय काम करणं, तिचं बोलणं सगळं बंद होऊन तिचा डायरेक्ट जीव जाणार असतो. तेव्हा अथर्व पण बोलतो, काय झालं बरं आई, तुला काही त्रास होत आहे का. मंजिरी पण बोलते, नाही मला काही देखील एक त्रास होत नाही. वेदाच्या गळ्यात लॉकेट कुठे गेलं बरं. तेव्हा घरातले सगळे बोलतात, हे बघा हे लॉकेट, या लॉकेटवरती कोणतरी काहीतरी एक अघोरी विद्या केलेली आहे बरं. नाही म्हणजे लॉकेट अचानकच गायब कसं काय झालं बरं. हे लॉकेट अचानक काहीतरी गायब होत आहे बरं, याच्यावरती कोणतरी अघोरी विद्या केलेली आहे बरं. तेव्हा आता मंजिरी पण बोलते, कोण कशाला या लॉकेटवरती अघोरी विद्या करेल बरं. हे वेदाचं लॉकेट आहे, वेदाच्या सेफ्टी करता हे लॉकेट फार चांगलं आहे बरं. ती माया कशी वागते आपल्याला माहिती नाही, त्याच्याकरता पण हे लॉकेट वेदाच्या गळ्यामध्ये घातलं पाहिजे. हे घ्या बरं हे लॉकेट, हे वेदाच्या गळ्यामध्ये लॉकेट घाला असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे मंजिरी परत वेदाच्या गळ्यामध्ये लॉकेट घालणारच. तेवढ्यात काय मस्त अशी महागौरी आजीची एंट्री होते. महागौरी आजी बोलते, मंजिरी थांब 2 मिनिटं, हे लॉकेट अजिबात तू घालू नको.
तेव्हा आता मंजिरी बोलते, हे सगळं काय चाललं आहे बरं, मी का बरं घालू नको बरं, हे माझ्या नातीच्याच गळ्यामध्ये लॉकेट जाईल. त्यात महागौरी आजी बोलते, हे लॉकेट नाही, हे लॉकेट जाईल. हे लॉकेट फार पवित्र लॉकेट आहे बरं. हे लॉकेट मी चारीधामला गेले होते तेव्हा हे लॉकेट आणलं होतं बरं. हेच लॉकेट वेदाच्या गळ्यामध्ये जाईल. तेव्हा दादासाहेब पण बोलतो, हो आजी, तुझंच लॉकेट आपण वेदाला घालू. असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे दादासाहेबच ते लॉकेट वेदाला घालता आणि ते मंजिरीचं लॉकेट काही देखील एक घालत नाही. आता फक्त 5 मिनिटं उरलेली असतात. आता इकडे मंजिरीला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. मंजिरी बोलते, हे सगळं काय होत आहे बरं, आता फक्त 5 मिनिटं उरले. जर का 5 मिनिटामध्ये काही देखील एक झालं नाही ना, तर माझा जीव चालला जाईल. याच विचारामध्ये ती मंजिरी अशी पडलेली असते. तेव्हा आता मार्जरी पण आवाज देते मंजिरीला. मार्जरी म्हणते मंजिरीला, मंजिरी काही देखील एक करून तुला ते लॉकेट मिळवलंच पाहिजे. जर का तुला ते लॉकेट नाही मिळलं तर माझ्याकडे तू ये बरं. त्यात मंजिरी बोलते, ते लॉकेट आता मी त्याच्या गळ्यात घालणं फार असं कठीण गेलं आहे बरं. आता इकडे मंजिरी पण मार्जरी पुढे जाते. मंजिरी म्हणते मार्जरीला, आता मी काय करू बरं, माझ्याकडे फक्त 5 मिनिटं उरली आहे बरं. माझे हातपाय पण काम करायचे थोडे थोडे कमी झाले आहे, मला नीट दिसत पण नाही आहे बरं आता. तर आता मार्जरी पण बोलते, आता काही देखील एक पर्याय उरला नाही आहे, आता फक्त फक्त तुझा जीव जाईल एवढाच पर्याय उरला आहे. आता प्रेक्षकांना तेव्हा तिथे महागौरी आजी येते. महागौरी आजी म्हणते मंजिरीला, हे दृष्ट वाईट शक्ती मंजिरी, मी तुला बोलली होती ना, तुझं काही देखील एक खरं नाही. वाईट लोकांचं काही देखील एक खरं नसतं. वाईट लोकांबरोबर असंच होतं. आता तुझं काही देखील एक खरं नाही. आता मी तुझ्याबरोबर काय करते ते बघच. असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे महागौरी आजी डायरेक्टच मंजिरीला कैद करून टाकते. आता इकडे मंजिरीला प्रचंड असं टेन्शन येतं. मंजिरी बोलते, वाचवा 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 वाचवा, मला माझ्याबरोबर हे सगळं काय झालं आहे बरं, माझ्याबरोबर हे सगळं काय चाललं आहे बरं. तेव्हा आता महागौरी आजी बोलते, तुझा जीव तर मी घेणार नाही, पण तुला मी अशी मोठी शिक्षा दिली ना, ती तुला आयुष्यभराकरता लक्षात राहील. मी तुला डायरेक्ट आता कैद करून टाकेल. मी तुला मारणार नाही, पण मी तुला कैद करेल. तू कायम या कैदमध्येच राहशील. तू मरण मागशील पण तुला मरण मिळणार नाही, असं महागौरी आजी बोलते. त्याच्याने मंजिरीला प्रचंड असं टेन्शन येतं. मंजिरी एकदम घाबरलेली असते. आता मात्र इकडे प्रेक्षकांना अंबिका घरभर पाहते. तिला कुठे देखील काही देखील एक मंजिरी सापडत नसते. आता तेवढ्यात महागौरी आजी ना अंबिकाला म्हणते, तिला मंजिरी कुठे देखील सापडणार नाही. तेवढ्याच अंबिका पण बोलते, असं का बोलत आहे बरं आजी तू, मला का बरं कुठे देखील एक सापडणार नाही आई. तेवढ्यात आता महागौरी आजी बोलते, ती वाईट शक्ती, त्या वाईट शक्तीने वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता आणि त्या वाईट शक्तीने वेदाला लॉकेट दिलं होतं. जर काय लॉकेट वेदाने 2 तास अजून गळ्यामध्ये राहू दिलं असतं ना, तर वेदाचा जीव गेला असता. हे जादू टोण्याचं लॉकेट आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे अंबिकाला फार मोठा असा धक्का लागतो. अंबिका बोलते, हे सगळं काय होत आहे बरं, हे जादू टोण्याचं लॉकेट, हे सगळं काय बोलत आहे बरं तू. तेव्हा महागौरी आजी पण जे काय घडलं ते सगळं सांगते. आता इकडे अंबिकाला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं. अंबिका बोलते, सगळं घरामध्ये काय चाललं आहे बरं, आजी तू आली, तुझ्यामुळे आम्हाला हे सगळं तरी कळत आहे बरं. आता हे सगळं घरच्यांना कसं काय सांगायचं बरं. नाही म्हणजे आता इथे मीरा पण नाही, मीरा असती तर मीराने तरी सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगितल्या असत्या. मी घरच्यांची अजिबातच बोलू शकत नाही, कारण मी फक्त एक आत्मा आहे बरं. तू सांगू शकते, तू सांगते का आजी. त्यात महागौरी आजी बोलते, हे सगळं घरच्यांना सांगायचे अजून योग्य वेळ आली नाही आहे अंबिका. योग्य वेळ येईल ना हे सगळं घरच्यांना सांगायची, तेव्हाच आपण हे सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगू. जर का आता हे सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगितल्या तर घरचे तुझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही, माझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही आणि मीराच्या बोलण्यावर पण अजिबात विश्वास ठेवणार नाही. आता मीरा लवकरात लवकर घरी आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण मीराला सांगितल्या पाहिजे. जेव्हा आपण हे सगळं मीराला सांगू ना, मग तेव्हा आपण हे सगळं घरच्यांना सांगू. आधी हे सगळं आपण मीराला सांगितलं पाहिजे. तेव्हा तर अंबिका बोलते, हो आजी तू बरोबर बोलते, हे सगळं आपण आधी मीराला सांगितलं पाहिजे. पण ती आनंदाने कुठेतरी मीराला घेऊन गेली आहे ना, ती मीरा अजून काही देखील घरी आली नाही. तेव्हा महागौरी आजी बोलते, तू फक्त मीरा कशी घरी येईल त्याची वाट पहा. जर का मीरा घरी आली ना, तरच आपण पुढे काही देखील करू शकतो, नाही तर तोपर्यंत आपण काही देखील करू शकत नाही. आता प्रेक्षकांना इकडे ही अंबिका त्याच गोष्टीची वाट बघत राहते, मीरा केव्हा घरी येईल. आता प्रेक्षकांना मीरा पण घरी येते. आता मीरा घरी येऊन डायरेक्टच म्हणते, अंबिका ताई मला तुझ्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. आता इकडे अंबिका पण जे काय घडलेलं राहतं ते सगळं मीराला सांगते. आता इकडे मीराला 440 वॉटचा फार मोठा असा झटका लागतो आणि आजचा हा भाग इथेच संपतो. जर का तुम्हाला अशाच मालिकेच्या डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील ना, आपल्या या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला. धन्यवाद.